ते येरवडा मेंटल हॉस्पिटल आहे हे अगदी इंग्रजांच्या काळातून मोर दॅन 100 years ओल्ड हॉस्पिटल आहे. इट इज द बिगेस्ट हॉस्पिटल इन एशिया. ऍडल्ट पॉप्युलेशन साठी ते हॉस्पिटल आहे. तर तिथे लहान मुलांना ठेवण्याची अशी सोय नाही, पण आता कायदा थोडा चेंज झाल्यानंतर आम्ही साधारणतः 17-18 वर्षाची 16 वर्षाची अशी मुलं त्यांच्या पेरेंट्स सोबत, म्हणजे मुलगा असेल तर मेल पेरेंट आणि मुलगी असेल तर फिमेल पेरेंट, त्यांच्यासोबत आम्ही ठेवण्याची सोय केलेली आहे. पण अदरवाईज आम्ही ऍडल्ट पॉप्युलेशन साठी काम करतो. तर आम्हाला जास्तीत जास्त अगदी 80-90% पेशंट स्किझोफ्रेनिया या आजाराचेच पाहावे लागतात, कारण आमचं टर्शरी केअर सेंटर आहे आणि इथे आपण पेशंट्सना एकटं ठेवतो, म्हणजे नातेवाईकांना त्यांच्यासोबत राहायची गरज लागत नाही. त्यामुळे ज्या लॉंग टर्म थेरपीज आहेत, ECT आहे किंवा ऍडिक्शनसाठी आहे समजा की, तर ज्यांना लॉंग टर्म 2 महिने 3 महिने ट्रीटमेंटची गरज आहे डी ॲडिक्शनची, असे पेशंट आमच्याकडे जास्त प्रमाणात येतात. आता ॲडिक्शनमध्ये आमच्याकडे दारूपासून जे ॲडिक्शन आहे किंवा चरस गांजाचं ॲडिक्शन आहे किंवा कफ सिरप आहे किंवा सॉल्व्हंट आहे. आता सध्या ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे.